सो नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजे शिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आज मी आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. मला माहिती आहे आपण खूप दिवसानंतर रेसिपीचा एक व्हिडिओ शूट करतो आहे आणि ही रेसिपी ही एकदम स्पेशल असणार आहे, कारण की आजच्या आपल्या व्लॉगमध्ये आली आहे एक स्पेशल पर्सन. म्हणजे तिचं नाव आहे ॲडव्होकेट अपर्णा चित्रे. अपर्णा ही आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते, माझ्या मित्राची बायको आहे. सो आज मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. खरं तर ते इंट्रोडक्शन तीच तुम्हाला देईल. सो देअर शी इज. हॅलो. हाय. आणि तुझं नाव सांग. ऋषिक. सो अपर्णा, आज तुम्हाला म्हणाले की पास्ता रेसिपी. सो पास्ता रेसिपी म्हणजे मला तू सांग पहिलं, आधी तुझ्याबद्दल मला सांग की तुला ही रेसिपी कुठून आली, आणि त्याच्या आधी मला जाणून घ्यायला लागेल की तू आता एक्झॅक्टली काय करते. म्हणजे तू ॲडव्होकेट आहेस. सो ॲडव्होकेट आणि तुझं कसं काय तू. मी नमस्कार, माझं नाव अपर्णा राजे चित्रे. मी ॲडव्होकेट आहे. बेसिकली जेवणाच्या ह्याच्यात मला काही फार तशी आयडिया नव्हती. अगदी मी सुरुवातीला तर आम्ही चणा डाळीचं वरण पण माझ्या नवऱ्याने खाल्लेलं आहे. पण जसं जसं ऋषिक झाला, मग ऋषिकसाठी म्हणून मी एक इनोव्हेशन करावे लागले. आणि पास्ता हा ऋषिकला खूप आवडतो बेसिकली, त्यामुळे पास्तामध्ये मग त्याच्यात पण आधी मैद्याचा पास्ता, मग नंतर त्याच्यात पण व्हीट पास्ता वगैरे कळायला लागलं. तर आता ही आपली रेसिपी आहे ती फुल कॉर्न स्पिनच रागी पास्ता, आणि त्याच्यात आपण चिकन इन्क्लूड करणार आहोत. काही हिडन इन्ग्रेडियंट्स आहेत जे मुलं खात नाहीत, तर ते कसे त्यांच्या पोटात जातील. पास्ता म्हटलं की बऱ्यापैकी मुलं खातात, चीज असतं म्हणून वगैरे, तर ते आपण बघूया आज त्या ह्याच्यात. मला काय म्हणायचं की आता हे आपल्यासमोर ही जे रेसिपीज आहेत ते तू आता साहित्य ठेवलं आहेस म्हणजे रेसिपीसाठी. सो हा ॲक्च्युली नॉनव्हेज पास्ता आहे, करेक्ट? हो. सो मला तू गाईड केलंस तर बरं होईल. हे चिकन आहे, याला मी फ्लॅक्सीड्स आणि मीठ लावून ठेवलं आहे. लसूण आहे, हे मी 2 दिवसाची आपलं फ्रेश क्रीम आहे. म्हणजे मग आपल्याला चीज कमी टाकायला लागेल. एखादी क्यूब टाकली तरी चालू शकतो घरची, जर का फ्रेश क्रीम असेल तर. कॉर्न आहेत, त्याच्यानंतर हे मिक्स ज्वारी, बाजरी आणि नाचणी तिन्ही माझ्याकडे मिक्स पिठं असतात. त्याच्यातला आपण 3 टेबलस्पून घेतलं आहे. हे आपण हा रेडीमेड पास्ता सॉस आहे. त्याच्यानंतर बटर घेतलं आहे आज मी. माझं तूप थोडं नाही आहे, त्या इथं तुपात आपण करतो. हे पास्ता आहे, हा पण व्हीट पास्ता आहे, आणि पालक आहे. ओके. सो मग आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. सो मित्रांनो, आता तुम्हाला साहित्य तर समजलं असेलच, आणि आता त्याचं प्रोसेस कसं आहे, काय काय करावं लागतं, आणि हा जो ही जी रेसिपी आहे ही किती वेळ लागतो साधारणपणे? झटपट पास्ता आपण उकडल्यावर अगदी 5-7 मिनिटात पण होऊन जाते. ओके. सो लेट्स गो देन. वी विल स्टार्ट. 350 ग्रॅम तो आपण गरम पाण्यात घालतोय. गरम पाण्यात आधी तेल घालून घेतलंय 3 टेबलस्पून, आणि मीठ घालून घेतलंय की जेणेकरून पूर्ण पास्त्याला ते लागेल. आणि मग तो थोडा थोडा ढवळत राहायचा. आता एका साईडला आपला पास्ता शिजतोय, तोपर्यंत लसणाचे छोटे छोटे जेवढा लसूण जाईल तेवढं मुलांच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. तर तो लसूण छोटा ह्याच्यात पीसेसमध्ये कट करून घ्यायचा. हे पालक तर मी कट करून घेतलेलाच आहे. आपण याची क्वांटिटी काय, किती प्रमाणात घेतलं या ह्याच्यामध्ये? लसूण आणि ह्या वाट्या ज्या ते ॲक्च्युली अंदाज पंचे घेतलाय मी. जुडी आहे आपली पालकाची, ती एक जुडी घेतली. म्हणजे एक बऱ्यापैकी मोठा पालकाची जुडी होती, ती सगळी घेतली मी. कारण ते कसं जसा पालक शिजेल ना तसा तो एकदम हे होऊन जातो, त्यामुळे जातो मुलांच्या पोटात. आणि आज तर मी काय केलं, त्याचं ऑमलेट पण केलं. हे करत होते मी. आणि काय करायचं तर ऑमलेट फ्रँकी करायची होती, तर पटकन घेतला, थोडासा पालक टाकला. तनुनी थोडा खाल्ला नाही. आई काय आहे मी म्हटलं कोरिएंडर आहे, पण खाल्ला मग त्यांनी. असं काय करून मुलांच्या पोटात गेलं की आपल्याला पण बरं की हा बाबा गेलंय. म्हणजे भाज्या खात नाहीत ना. तू असं तो करते, बनवते? ह्या गोष्टी मी खूप करते. कारण तसं नाही, म्हणजे ऋषिक खातो. ऋषिकला खरंच गुणी येतो खाण्याच्या बाबतीत. ऋषिक गुणी आहे.
आणि तो उलट मॅगी ही ऋषिकचं म्हणजे खरंच कौतुक आहे की ऋषिक तर मॅगी पण आपली साधी मैद्याची नाही खात, तो ओट्स खाईल, ओट्स आणून घेईल. तनूचं नाही तसं. ओके. हां, हे आता आपल्याला वाटलं जास्त झालेत की कमी केले तरी चालतील असं, म्हणजे आता हे वाटलं. पण तो गार्लिक फ्लेवर इतका सुंदर येतो ना, त्याचा वासही ते आपण जस्ट बटरवर घेतलं ना की त्याचा एकदम मस्त फ्रॅग्रन्स येतो. आता हा जस्ट बघायचा पास्ता झालाय का, आणि इझिली अवेलेबल मिळतो हल्ली. रवा आणि मैद्याचा पण आपल्याला कळतो, त्यांना विचारायचो. ब्ल्यूबर्डचा जनरली असतो तो व्हीटचा किंवा रव्याचा असतो. शिजला का? नाही, शिजला नाही अजून. होईल. पण हे आता क्वांटिटी वाईज म्हणजे दोघे जण आरामात खाऊ शकतात? तिघे. हो हो. कारण काय आहे त्याच्यात मिलेट आहे ना, तर ती कसं आहे म्हणजे आपण भाकरीच्या पिठं जवळपास घेतल्यासारखी आहेत. मग त्यामुळे ते काय होतं, ते बसतं पोटात, कळलं का? ते असं हलकं नाही वाटत आणि भाज्या पण जातात. त्यामुळे अगदी 5-6 चमचे खाल्लं ना तरी असं भरल्यासारखं वाटतं पोट. म्हणून आणि मग चिकन त्याच्यात ॲड केलं, अजून अंडी ॲड केली, थोडे नगेट्स दिले तळून, तर मुलांचं एकदम वन मील छान होऊन जातं. तर आपल्या पण डोक्याला टेन्शन नाही. ह्याच्यात पण आपण पेस्ट करताना दूध ॲड करणार आहोत. ही पेस्ट म्हणजे कशासाठी? त्या पास्ता बनवला? ही हां ही आपली पास्त्यासाठीची पेस्ट. पण हा जो पास्ता आहे, हा नॉर्मली मी पास्ता पाहिलाय जो असतो तो एक व्हाईट सॉस आणि रेड सॉस मध्ये. आता हा रेड सॉस मध्ये आहे. हा रेड सॉस मध्ये, कारण आपला जो सॉस आहे ना तो रेड आहे. म्हणजे व्हाईट सॉस पण मिळतो, रेड सॉस पण मिळतो. आणि हा ह्याच्यात जस्ट ॲड करायचा. सॉरी, मी काढून ठेव. हा पास्ता सॉस आहे. हा ॲक्च्युली ना मला माझ्या मैत्रिणीने शिकवला. म्हणजे तिने चीज स्प्रेड पुढं घातलेलं. पण हे आता किती चमचे घालते? हे आता मी 3 घालते. स्पायसी पण येतो आणि थोडंफार आपले हे आहेत ना, रागी नाचणी वगैरे आहेत ना, तर त्याच्यासाठी म्हणून. आणि हा असा थोडा वेळ ठेवून द्यायचा. हा थोडा वेळ ठेवून दिला ना की त्या सगळ्या गुठळ्या पण जातात. म्हणजे हे इकडे जोपर्यंत पास्ता आपला शिजतोय तोपर्यंत ह्या 3-4 गोष्टी करून ठेवल्या ना की होऊन जातं. आणि स्मूथ पेस्ट होते त्याची. 5 मिनिटं ठेवलं ना की एकदम स्मूथ पेस्ट होते. म्हणजे मी तर माझ्या भाचीचा पुण्याला बड्डे होता तेव्हा मी सांगितलेलं मी सगळ्याला पास्ता करीन म्हणून. आणि रागी पास्ता तेव्हा मी जस्ट नाचणीचाच केलेला. कोणाला विश्वास बसेना, म्हणे काय ताई तू रागी करते आमच्यावर, म्हणे. नाव काय? रागी पास्ता. रागी म्हणजे रागीचं पीठ. आपण जो सॉस आहे ना तो रागीचा टाकणार आहोत त्याच्यात. रागी सगळंच आहे, ज्वारी बाजरी नाचणी तिन्ही मिक्स आहे. हे जे पीठ आहे असं डायरेक्टली मिळतं अवेलेबल रागीचं सांगितलं तर काय म्हणतात त्याला? हो, नाचणीचं पीठ. नाचणीचं पीठ. ओके. अरे आपलं भाकरीचं पीठ असतं ना, तेच हे पीठ. म्हणजे ह्याच्या भाकऱ्या करतो ना आपण, ते मी हे मुलं भाकऱ्या नाही खात. ज्वारी बाजरी नाचणी. मग मी काय करते, अर्धा किलो असं मागवते. कारण भाकरी जनरली मीच खाते, कारण माझी मीच खाऊ शकते, कोणी खायला मागत नाही. त्यामुळे मग मी ही तिन्ही पिठं एकत्र करून ठेवते घरी, आणि बरं पडतं वेट लॉससाठी वगैरे पण. तर हा असाच ठेवूया आपण. त्याचा सॉस तयार झाला. हो. आता आपण बटर घालतोय ह्याच्यात. आता एक एक आपले आहेत ना ते पटापट होतील. बटर अंदाजे. आपला जसा लसूण असेल ना त्याप्रमाणे. ह्याच्यात आपण पास्ता जो हे केलाय ना त्याच्यात आपण चीज क्यूब घातलं नव्हतं, तर आपण आता त्याच्यात चीज क्यूब किसून घालायचं. चीज क्यूब किसून घालायचं आणि एकच बास होतं. कारण आपल्याकडे क्रीम पण आहे ना, फ्रेश क्रीम. आणि फ्रेश क्रीम तसेही घरचं कोणी एवढं खात नाही, ते वेस्ट जातं. मग त्यापेक्षा घरचं असलेलं केव्हाही चांगलं. तर ह्याच्यात हे किसून ठेवायचं घालून. आणि त्याच्यात मीठ पण नव्हतं मगाशी घातलेलं, ते घातलं आता आपण.
अच्छा. म्हणून बटर आणि हे बटर आणि मीठ. तर थोडंसं कमी टाकायचं मीठ का आपल्या चवीप्रमाणे? चवीप्रमाणे थोडंसं टाकायचं, कारण ते लागतं, कारण भाज्या पण असतात ना, मग भाज्यांना आपण अजून वेगळं मीठ टाकणार नाही. ओके. हां, आता आपण काय करूया, याच्यात एका साईडला लसूण घालून घेऊया. ही माझ्याकडे असते, त्याचा थोडासा वेगळा उग्र वास येतो, त्यामुळे ती न भाजताना घालायची. आता मी हे चिकन जे मॅरिनेट, कोणती पावडर बोलली? फ्लॅक्सीड्स, अळशी आपली अळशी. ती भाजून त्याची पावडर करून ठेवली आहे. मग आपण चिकन टाकूया. चिकनला पण हे लावून ठेवलेलं आहे, मॅरिनेट केलेलं आहे, फ्लॅक्सीड्स पावडर आणि आपलं मीठ. त्यामुळे आता कशातच मीठ घालायचं नाही. आता आपलं मिठाचं हे झालेलं आहे. हे जस्ट क्यूब करून घेतलेले छोटे छोटे, आणि हे असे बटरवर केले ना की छान होतं. ते जे चिकन आहे ते बॉईल करून घेतलं? नाही, डायरेक्ट. हो 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 हो. हे काय परतलं गेलं ना. हे जे किती वेळ म्हणजे त्याला आता शिजवायला लागेल तुला? 10 मिनिटं. 10 मिनिटं. हो हो हो. हे जस्ट आपण एक वाफ आणूया त्याला, म्हणजे ते आतून आपण राहू दे शिजून. ओके. हे बघ, हे आता आपण झाकण काढलं आणि मग हे प्रेस करून बघायचं. ते बऱ्यापैकी हे बघ व्हायचं अजून थोडंसं, असं करून बघायचं. कलर पण चेंज झाला. पण मग आपण म्हणजे कॉर्न बरोबर पण ते मिक्स होईल, कॉर्न पण शिजतील आणि आपला पालक. आणि ह्या काढलेली आहे ना, म्हणजे ते प्रपोर्शन होईल. वाफेबरोबर साय पण टाकली ना की ते प्रपोर्शनमध्ये बरोबर वाफेबरोबर ते शिजेल सगळं एकत्र, आणि सगळ्याला एक क्रीमी टेक्स्चर पण येईल. बघशील तू, मी दाखवते ना. परत झाकण बंद करून ठेवू. हां, परत झाकण बंद करून 5 ते 7 मिनटं बंद करून ठेवूया, म्हणजे सगळंच आपलं एकत्र शिजेल. आता आपण हे चीज घातलेला जो सॉस आहे, कारण तोही आपल्याला शिजायला लागेल, तो आपण मिक्स करूया. ते पण आपल्याला पीठच आहे ना आपलं, ते नाचणीचं वगैरे, ते शिजायला लागेल.
ते 7 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे परत आपलं पीठ जे आहे ना ते शिजेल. किती 5 ते 7 मिनिट? 5 ते 7 मिनटं, म्हणजे मीडियम याच्यावर ठेवायचं, म्हणजे मग खाली लागत नाही ते, नाही तर मग ते हे होईल. आणि मग दूध ठेवायचं थोडंसं दूध टाकून मग आपला पास्ता जो आहे तो त्याच्यात आपण ॲड करूया नंतर. तेव्हा आपला छान हा आता आपला झाला हां पास्ता, म्हणजे सॉस झाला आपला सगळं टाकून. आता आपण ह्याच्यात हा पास्ता ॲड करूया. जनरली असा सुट्टा टाकायचा, कारण तो कधी कधी चिकटलेला असतो. जे पातेल्यात पडतात ते आपले, जे बाहेर पडतात ते आपले नाही. बरोबर ना? आणि हा असा फुल मिक्स करायचा. मग आता हा परत झाकून ठेवणार का तू? हा 2-3 मिनटं झाकून ठेवला तरी बस. आता झाला हा. आणि मग हा अगदी गार झाला ना, तर मग तो क्रीमी करायला म्हणून थोडंसं दूध टाकायचं त्याच्यात आणि गरम करायचा. झाला. मग मी तुला खायला देते, तू सांग मला कसा झालाय. आता बऱ्यापैकी आपण चीज कमी टाकलंय, त्यामुळे बघ, पण असं कुठे वाटत नाहीये की चीज कमी आहे, हो की नाही. फक्त ह्याला असं आपलं रागी ज्वारीचं असं टेक्स्चर येतं. आपण जेव्हा खाऊ ना तेव्हा असं कुठेही वाटत नाही की याच्यात चीज कमी टाकलंय किंवा असं. आणि दूध ॲड करून त्याच्यात आपण हे करू शकतो. मग दूध आता लास्टला नंतर ॲड करायचं? हां, लास्टला. आता परत जेव्हा खाता त्याच्यात दूध टाकायचं. झालंय, आता आपण सर्व करूया. छान क्रीमी झाला एकदम. हे बघ, खालून घेतलं छान आलंय टेक्स्चर त्याला. आणि हे बघ केवढा पालक घातलेला, हो की नाही, काहीच कळत नाही. पालकाला वगैरे पण छान दम आल्यासारखं झालंय. मस्त. हा बघा, पास्तावर ताव शेवटी शिकलेत मारला. कसं वाटतंय? छान आहे? आवडतो ना पास्ता? आता आपला छोट्या आला की सांग. चिडवू नको त्याला सांग मी येईन परत तुझा पण व्हिडिओ काढायला.